तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व शिक्षक मित्रांनो, आपण काल कॅलेंडर वरले गणित आपण सुरू केले. आपण काल जी शिकलो, तर एक 2 मिनिटात आपण पटकन समजून घेऊ. अं, हे तर आपण महिने काल बघितले. आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. अं, राम सर, काही प्रश्न येत आहेत? राम सर. राम सर गेले. आता राम सर असताना प्रश्न विचारा. मला फक्त बुद्धिमत्तेचं कळतंय, त्यामुळे बाकीचं राम सरांना माहित असतं. हम्म. ओके. अं, हे दिवस असतात, ही दिवस पाठ करायचे नाहीयेत. ही तुम्हाला मी काल समजून सांगितलेत. आपल्या मनगटावर ही सगळं काही बघायचे आहेत. हे आपण काल डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. नंतर 31 असेल तर 3 म्हणायचं, 28 असेल तर 0, 31 असेल तर 3. हे कशामुळं आहे हे सुद्धा मी काल समजून सांगितलेलं आहे. का 7 न भाग द्यायचा. हम्म. हे मला वाटतं समजून सांगायची गरज नाही. 31 ला 3 आहे, 31 ला 3 आहे, 30 ला 2 आहे, 31 ला 3 आहे, 30 ला 2 आहे, 31 ला 3 आहे. 12 महिने असतात कॅलेंडर मध्ये. पटापट मी पुढे जातोय. मला पुढचं शिकवायचं म्हणून मी दिवसाला कोड लावलेत आपण. रविवार म्हणजे 0 असतो, सुट्टी असते. हम्म. रविवार 0, तर बाकीच्या वारांना एक एक वार वाढून द्यायचा. सोमवारला 1, मंगळवारला 2, बुधवारला 3, गुरुवारला 4, शुक्रवारला 5, शनिवारला 6. असे दिवसाचे कोड आहेत. हे लक्षात ठेवायचे कोड. आता पुढचं सर्वांना एक माहित आहे. सामान्य वर्ष दिवस. सॉरी बरं का. नंतर सामान्य वर्ष हा 365 दिवसाचा असतो. फेब्रुवारी महिना 28 महिन्याचा. लीप वर्ष 366 दिवसाचा असते. त्यामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. लीप वर्ष 4 ने भाग जाणाऱ्या वर्षाला लीप वर्ष म्हणतो. हे दशांश आणि ह्या दोनच संख्याचा बघायचं. त्याला जर 4 ने भाग जात असत तर ती लीप वर्ष आहे. 08, 12, 16, 20, 24 या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर लीप वर्ष आहे. पण समजा शतकाचं वर्ष असं, शतक म्हणजे काय? 1900, 2000, 2100, 2200. जर याला जर 400 ने भाग जात असेल तर त्याला आपण लीप वर्ष आहे असं आपण म्हणतो. हे काल आपण शिकून घेतलं, समजून घेतलेलं आहे. नंतर अं, हे काल आपण पाहिलं होतं. सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार येत असत, तोच वार 31 डिसेंबर म्हणजे 1 जानेवारी काय आहे? 1 जानेवारी आहे वर्षाचा पहिला दिवस. आणि 31 डिसेंबर आहे वर्षाचा शेवटचा दिवस. त्यांचा वार हा सामान्य वर्षामध्ये हा एकच वार असतो. म्हणजे समजा 1 जानेवारी 2025 ला सोमवार असत, तर 31 डिसेंबरला सुद्धा सोमवार असत. जर पुढच्या वर्षात गेलो 2026 ला 1 जानेवारीला, तर एक दिवसानं फक्त पुढे जात असतो सामान्य वर्षामध्ये बरं का. आणि इथं उदाहरण 26 जानेवारी 2019 ला सोमवार असेल तर 26 जानेवारी 2020 ला फक्त एक न पुढे जाते. हे 2019 आहे, 2020 आहे, 2019 आहे, 2020 तोच वार धरला आपण.
तर मंगळवार येतो. पण समजा लीप वर्ष आहे, हा, लीप वर्ष आहे, तर 1 जानेवारीला समजा सोमवार असेल, तर 31 डिसेंबरला एक ने पुढे जाते म्हणजे मंगळवार असतो. सामान्य वर्षामध्ये सेम वार, सोमवार सोमवार, पण लीप वर्षामध्ये सोमवार मंगळवार. आता पुढील वर्ष 1 जानेवारीला बुधवार म्हणजे 2 न पुढे जातो. लक्षात घ्या, लीप वर्षामध्ये 2 न पुढे जातो. 1 जानेवारी 1 जानेवारी. 26 जानेवारी 2020ला रविवार असेल, तर पुढच्या वर्षी 26 जानेवारी 2021ला वार कोणता असतो? मंगळवार असतो. म्हणजे 2 न पुढे गेले. लक्षात घ्या, रविवार सोमवार मध्ये सोडून द्यायचा, मंगळवार आहे. ठीक आहे. हे आपण ही थोडी एक आपण ही करून घेतली, एक रिव्हिजन करून घेतलेली आहे. आता रिव्हिजन झाल्यावर आपण प्रत्यक्ष उदाहरणाला आपण सुरुवात करू. आपण काल मला वाटतं 2-3 उदाहरण घेतले. हे उदाहरण झाले का? मला एक कन्फ्यूज आहे. अं, आपण फक्त महिन्याअंतर्गत उदाहरण झालेले आहे. 1 जानेवारी, समजा 10 जानेवारी ब्लर दिसायला लागले, ब्लर. 10 जानेवारी 2014. पेन खराब आहे. वार समजा बुधवार आहे. हम्म? तर 24 एप्रिलला 2014ला वार कोणता असेल हे आपल्याला काढायचं आहे. 10 जानेवारी 2014ला वार बुधवार आहे. तर 24 एप्रिल 2024ला 14ला वार कोणता आहे? आता लक्षात घ्या, काल आपण कोड बघितलेत, दिवसाचे कोड, महिना, जानेवारीचे दिवस. आता हा 2014 ह्याच्यामध्ये वाय ब्लर दिसायला लागले. हम्म, 2014 राईट, बरोबर आहे, माधुरी बरोबर आहे. हा, आता जानेवारी महिना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. हम्म, आता जानेवारी महिना हा पूर्ण नाहीये. जानेवारी महिना तुम्हाला माहित आहे 31 तारखेचा आहे. 31 तारखेचा महिना आहे. फेब्रुवारी महिना हा काही लीप वर्ष नाहीये. 2014 लीप वर्ष नाही, सामान्य वर्ष. मार्च महिना 31, एप्रिलचे 24 दिवस आहेत. आता जानेवारी महिन्यात 10 तारीख आहे आणि 31 तारखेचा महिना आहे, मग ह्याच्यातून वजाबाकी करायची. 31 मधून 10 गेले,
राहिले 21 दिवस. फेब्रुवारी महिना पूर्ण आहे. पण जर कोड बघितला आपण, कोड ह्याला 7 न भाग दिला. 7 न भाग दिला काय होते? 7 चौक 28. पूर्ण भाग गेलाय 0. ह्याला 7 न भाग द्या. 7 चौक 28. 31 मधून 28 गेले, राहिले 3. ह्याला 7 न भाग द्या. 7 1 6, 7 2 14, 7 3 21. 24 मधून 21 गेले, राहिले 3. म्हणजे आता हे 21 आहे. आता 21 ला 7 न भाग जातो का रे? 7 1 6, 7 2 14, 7 3 21. म्हणजे 21 ला पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग गेल्यावर शून्य लिहायचं असतं. इथं पूर्ण भाग गेलाय 0. इथं 3 उरलेत, इथं 3 उरलेत. आता लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्षात घ्या. ज्यांना बेसिक बेसिक पासून शिकायला लागलो त्यांना मी सांगायला लागलो. जानेवारी महिना 31 तारखेचा असतो. हा, 31 मधून हा 10 गेला, 10 जानेवारी. 31 मधून 10 गेल्यामुळे 21 राहिले. आता 21 शून्य कशामुळे झालंय? कारण की ह्याला 7 न भाग जातो. 7 3 21 पूर्ण भाग जातो, त्यामुळे 0. जेव्हा जेव्हा लक्षात घ्या, पूर्ण भाग जात असेल तर कोड काय होईल? 0. ह्याला पूर्ण भाग जातो. 7 चौक 28 0. ह्याला 31 आहे, ह्याला 7 न भाग दिला. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चौक 28. 31 मधून 28 गेले, राहिले 3. 24 आहेत, ह्याला 7 न भाग द्या. 7 3 21, 3 उरले. म्हणजे आता किती दिवस झालेत? किती दिवस झालेत? 6 दिवस झालेत. हा, आता 6 दिवस झालेत. आणि हा बुधवार आहे बघा. बुधवारचा कोड काय आहे? बुधवारचा कोड मगाशी सांगितल्याप्रमाणे आता हे बुधवार कोड काढले होते बघा. किती आहे बुधवारचा कोड? 3 आहे. 3 आहे. मग 3 मिळवा ह्याच्यात. हम्म? किती झाले दिवस? 9. किती झाले दिवस? 9. आता 9 ला 7 न भाग द्या. 7 1 7. आणि बघा ह्याला भाग द्या आपण. 7 न काय करायचं? 9 ला भाग द्यायचा आहे. 7 1 7. 9 मधून 7 गेले, राहिले 2. आता हा 2 कोड कोणत्या कोणत्या वारचा आहे? 2 कोड कोणत्या वारचा आहे? मंगळवारचा आहे. मंगळवार. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो. ह्याची आपण बेरीज केली, 6 आली बेरीज. 6 मध्ये 3 मिळवले, 9. 9 हे 3 कुठे मिळवले आपण? बुधवारचा कोड बघितला आपण. बुधवारचा कोड आहे 3. 6 आणि 3 9. 9 ला आपण 7 न भाग दिला. किती आलं? बाकी किती उरली लक्षात घ्या. बाकी बाकी 2 उरली. म्हणजे कोड कोणता आहे? 2 चा कोड मंगळवार, ट्यूजडे. बरोबर आहे. चला आता दुसरं गणित घेऊ आपण. दुसरं उदाहरण घेऊ. हे काल झालं नव्हतं ना उदाहरण? आता हे दुसरं उदाहरण. 19 एप्रिल 2017 रोजी शनिवार आहे. तर 26 सप्टेंबर 2017 रोजी कोणता वार असेल? कोणता वार असेल? चला सोडवा. तुम्हाला एक 15 सेकंद देतो मी फक्त.
चला. ओके. फ्रायडे फ्रायडे. ओके. बर. अजून अजून सोडवा. सोपं आहे. एकाच वर्षाचं उदाहरण आहे हे. एकाच वर्षाचं उदाहरण आहे. सांगू का मी? सांगू का? काय येतंय? सांगू का? तुम्हाला आलंय का सांगू? कुणीच उत्तर बी द्याय नाही. प्लीज काहीतरी बोला. सांगतो, ठीक आहे. चलो. आता लक्षात घ्या. 19 एप्रिल 2017. 19 एप्रिल 2017. वार कोणता आहे? शनिवार. शनिवारचा कोड आपल्याला माहित आहे, 6 आहे. हं? तर 26 सप्टेंबर 2017 म्हणजे वर्ष तर सेम आहे. वर्ष सेम आहे. मग आपण काय करू? पहिल्यांदा एप्रिल पासून सुरू करून सप्टेंबर पर्यंत जावं लागेल. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ओके. आता ह्यांचे सगळ्यांचे महिने काढू आपण. एप्रिल महिना पटकन मनगट घ्यायचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिल 30 आहे. 31 30 31 31 आणि हा 30 महिना आहे. ठीक आहे. आता एप्रिल मधले 19 तारीख वजा करायची. 30 मधून 19 गेले. 30 मधून 19 गेले, राहिले 11. मे मध्ये 31 आहे. आता तुम्हाला सांगितलंय मी, 31 असेल तर 7 न भाग दिला ह्याला. 31 ला 7 न भाग दिला. 7 चोक 28. 7 न भाग दिल्यावर 7 चोक 28. 31 मधून 28 गेले, राहिले 3. ह्याला 30 मधून 28 गेले, राहिले 2. 31 मधून 28 गेले, राहिले 3. 31 मधून 28 गेले, राहिले 3. 30 मधून 28 गेले, राहिले 2. आता हे झालं आपले. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक काम करता येते. ह्या 11चे जावे, 11ला 7 न भाग द्या बरं. 7 1 7. 11 मधून 7 गेले, राहिले 4. ठीक आहे. आता ह्यांची बेरीज करायची आपल्याला. 4 आणि 3 7. 7 आणि 2 9. 9 आणि 3 12. 12 आणि 3 15. 15 आणि 2 17. ही झाली ह्याची बेरीज. आता शनिवारचा कोड काय? 6. 6ची बेरीज केली. ओ यस. सप्टेंबर चुकलं इथं बघा. हा का? सप्टेंबर 30 आहे, त्यातून 26 वजा करायचे, राहिले 4. हम्म. बघा, सप्टेंबरच्या 30 दिवसातून 26 वजा केले, राहिले 4. म्हणजे ही बेरीज आपल्याला आता पुन्हा एकदा बघावं लागल. 4 आणि 3 7. 7 आणि 2 9. 9 आणि 3 12. 12 आणि 3 15. 15 आणि 4 19. 19. 20 आलंय. काय चुकायला लागले का आपलं? 4 3 2 3 3. सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. 30 मधून 26 गेले, राहिले 4. ओके. 4 आणि 3 7. 7 आणि 2 9. 9 आणि 3 12. 12 आणि 3 15. 15 आणि 4 19.
19 आणि आता हा कोड आहे. हा कोड किती आहे? 6. 19 आणि 6 25. हम्म. आता ह्या 25ला काय करायचंय? 25ला 7 न भाग द्यायचा आहे. 7च्या पाड्यात 25 आहेत का? नाहीत. 25 पेक्षा लहान आकडा? 7 त्रिक 21. 25 मधून 21 गेले, राहिले 4. 4 बाकी राहिले. प्रचंड फोन यायला लागले बा. बाकी बाकी किती उरली? बाकी उरली 4. कोड काय बाकी आहे ह्याचा? 4 म्हणजे गुरुवार. हे पहा, गुरुवार. गुरुवार येतो. सॉरी बर का, सॉरी सॉरी, आज प्रचंड फोन यायला लागले, काय करावं. 4+3 का? 4+3 म्हणजे कोणते? 4+3 कोणते? 4+3+2 ही 4 कशी घेतली मी सांगतो हा. का 31 मधून, 30 मधून 19 गेले, 30 मधून 19 गेले, राहिले 11. आता आता 11ला 7 न भाग दिला. 11ला 7 न भाग दिला, किती राहिले? 4. 11तून 7 गेले, राहिले 4. हे अशा पद्धतीने आलेले आहेत 4. 3 म्हणजे ह्याला 7 न भाग दिल्यावर उरले 3. ह्याला 2 राहिलेले आहेत. हा, म्हणजे गुरुवार आलं. सरळ समजलं काय ह्याच्यात? काय अडचण? चला पुढे जाऊ का मग? चला. 23 मे 2013, वार आहे शनिवार. तर 17, नाही नाही नाही, आता 30 मधून 26 गेले, राहिले 4. सप्टेंबरचे 26 सप्टेंबर आहे, तर 30 तारखेचा महिना आहे. 30 मधून 26 गेले, राहिले 4. त्यामुळे 4 घेतले, 26 नाही घेतले आपण. नाही घेतले आपण. इथं बघा, 24 एप्रिल घेतलं ना? हा 24 घेतलं होतं.
ओके. यस. यस यस यस. हा श्रेयाताई बरोबर आहे. चूक झाली आपले काहीतरी. हं? सांगतो एक मिनिट. आपण चूक सुधारू आपण. 2013. चूक सुधारू आपण हा. इथं चूक झालेली आहे. चूक झालेली आहे. ही चूक आपण, हे उदाहरण पाहू आपण प्लीज. हा. बरोबर आहे, बरोबर आहे. येत आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. श्रेयाताई बरोबर आहे. युअर आन्सर इज करेक्ट. इथं चूक झालेली आहे आपल्या ह्या आन्सर मध्ये. काय चूक झाली सांगतो मी या उदाहरणात. हा. सॉरी. इथं 2013 आहे. 2013 आहे. आता 2013 आहे, 2013 आहे, एकच वर्ष आहे. मग आपण मे पासून सुरुवात करू. मे, जून, जुलै, ऑगस्ट. आता मे महिना किती दिवसाचा असतो? एक, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे असतो 31 तारखेचा महिना. जून 30, 31 आणि 31. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता हा 31 म्हणून 23 वजा करायचे. 31 म्हणून 23 वजा केले, किती राहिले? 7 आणि एक 8. 8 राहिले. जून. जून म्हणजे 30 तारखेचा महिना. 28, 30 मधून 28 गेले, राहिले 2. 31 मधून 28 गेले, राहिले 3. आता ऑगस्ट मध्ये जर 31 दिवस असेल तर ही 17 डायरेक्ट घ्यायची इथं. 31 मधून 17 वजा करायचे नाहीत. 31 मधून 17 वजा करायचे नाहीत. डायरेक्ट 17 घ्यायचे. इथं माझ्याकडून चूक झालेली आहे. 30 मधून 26 वजा केली आपण, 4 राहिली. हे रॉंग आहे. हे वजा करायच्या. 31 मधून 23 वजा करायची. परंतु 17 डायरेक्ट घ्यायची. ओके. 17 डायरेक्ट घ्यायची. आता वाटत एक काम करू शकतात. 8च्या ऐवजी, हा रॉंग आन्सर. हे रॉंग आन्सर मी तुम्हाला सांगतो मी. हा. हा. आता याला 7 न भाग दिला. 7 एक 7, म्हणजे 8 मधून 7 गेले, राहिले 1. 2 अधिक 3. आता 17तून 17ला 7 न भाग द्या. 7 एक 7, 7 दोन्ही 14. 17तून 14 गेले, राहिले 3. 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9. 9 आले. आता शनिवारचा कोड मिळवायचा ह्याच्यात. शनिवारचा कोड आहे 6. 15. 2 3, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्ट म्हणजे मेचे 8 दिवस. एक, तीन. ह्याला 7 न भाग दिला. 7 एक 7, 7 दोन्ही 14. 17तून 14 गेले, राहिले. आता हे 6, 6 आणि 3 9. 9 मध्ये 6 मिळवले आपण. एक, जून, जुलै. येस. आता इथे किती होईल? 9 6, 9 6 15. 15ला 7 न भाग दिला आपण. 7 एक 7, 7 दोन्ही 14. उरला 1. एक म्हणजे कोणाचा आहे? एक म्हणजे कोड आहे सोमवार. ओके.
मागच्या उदाहरणात जी चूक झाली, आपण मागचं उदाहरण डबल घेऊ आपण. समजलं का ह्याच्यात? बघा, बघा, 23. हा, 31 मधून 23 गेले, राहिले 8. जून 30, 31 आणि बघा, हा हा पहिला वार आहे ना, ह्या महिन्यातून वजा करायचा असतो. हा वार जशाला तसा घ्यायचा, ही वजा करायची नाही. एक मिनिट हा. सॉरी बरं का, आज जास्त डिस्टर्ब व्हायला लागले बरं का. सॉरी, सॉरी, सॉरी. एक मिनिट.
माईकचा प्रॉब्लेम झालेला आहे, कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. सॉरी. आता इथं एप्रिल, मे, जून, जुलै. राम सर, राम सर. आता इथं एप्रिल महिना असतो 30 तारखेचा, 31, 30, 31, 31 आणि 30. 30 मधून 19 गेले, राहिले 11. हम्म. 31 तारखेचा महिना आहे, तर ह्याला 3 घ्यायचं, ह्याला 2, ह्याला 3, ह्याला 3. आणि ही सप्टेंबर महिना जशाला तसा घ्यायचा, ह्याच्यात काही वजाबाकी करायची नाही. आता ह्याला 7 न भाग द्या. 7 एक 7, 11 मधून 7 गेले, 11 मधून 7 गेले, राहिले 4. हे 3, 2, 3, 3 आणि 7 21, 26 मधून 21 गेले, 26 मधून 21 गेले, राहिले 5. आता ह्याची काय करायची आपल्याला बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 5 20. ही याची बेरीज आली. आता ह्याच्यातून शनिवारचा कोड आपल्याला वजा करावा लागतो. शनिवारचा कोड आहे 6, ह्याच्यामधून +6, म्हणजे 20 + 6 किती होतात? 26. आता 26 ला काय करायचंय? 7 न भाग द्यायचा. 7 एक 7, 7 2 7 त्रिक 21. 26 मधून बघा, आपण ह्याला भाग देऊ आपण. 7 एक 7, 7 त्रिक 21. 21 मधून 26 गेले, राहिले 5. आता 5 कोड कुणाचा आहे? 5 कोड आपल्याला माहित आहे. 5 कोड हा शुक्रवार, शुक्रवार हे याचा कोड आहे. ओके. फ्रायडे. येस, येस. तर आता तुम्हाला पुढचं उदाहरण देतो मी. हं? पुढचे 2 उदाहरण देतो मी. सॉरी बरं का, आज कॅमेराचा प्रॉब्लेम आहे. 4 मे 2020, वार आहे सोमवार. तर 27 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबरला 2020 लाच कोणता वार असेल? काढा आता. पुढचं लगेच एक उदाहरण देतो तुम्हाला. 21 फेब्रुवारी 2019, सोमवारच आहे. तर 25 डिसेंबर 2019 ला वार कोणता असेल?
ओके, पुढचं सोडवा. ओके. राम सर. राम सर. दोन्ही सोडवा प्रॉब्लेम. स्क्रीन उभी झालीये, झालंय का तुमचं? हा, झालंय सर, झालंय सर. माझं काय झालं चालेल. आज, कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला सर. मला थोडं व्यवस्थित शिकवता नाही आलं. हं? ओके, आडो उभं झालं का काय? हा हा, नाही ना, ते प्रॉब्लेमच झालाय सर. ओके ओके ओके, करू हो त्याला सर, दुरुस्त करू. आजच्या चुकीच्या गोष्टीबद्दल सॉरी बरं का सगळ्याचे. हं? काय काय नाही सर, ते टेक्निकल चलत राहते, होतंय कुणाकडून पण होते. चालतंय सर. आडवं उभं असं मग हे हो होतं हो. एखाद्या वेळेस आज होतं. फोन बिले येत होते. बघू उद्या काहीतरी दुसरा मोबाईल वापरतो मी. हं? हा चालतंय. हा, हो चालतं चालतं. मला हो बघू द्या हो. गजानन कदम सर आले का एकदा. खर्च वगैरे आहेत सर. राम सर काहीतरी प्रश्न विचारायचे स्वाती शिंदे ताई. ओके, स्वाती सिंधुताईचा घेऊ प्रश्न लगेच. एक मिनिट. मी ही करू स्वा- का? त्यांना चालू करतो ना, मग आता माझ्याकडे होस्ट आलं. हं. उद्या बघू आपण, हा जयश्री ताई, उद्या बोलू आपण. येस, स्वाती शिंदेताई, करा चालू माईक तुमचं, काय म्हणता सांग. हॅलो सर, आवाज येतोय सर? हा हा, बोला बोला ताई. हा सर, ते आपण जर ओपनचा फॉर्म भरला ना, ओपन कॅटेगरी मधून जनरल हा, क्लिअर लागतं का? काय क्लिअर लागतं का? एसीबीसी नाही का, नवीन डॉक्युमेंट निघले, फॉर्म भरताना लागतं का आपल्याला टेटला? तुम्हाला जर एसीबीसी चा लाभ घ्यायचा असेल तर लागतं. फॉर्म भरताना लागेल का आपल्याला पोर्टलला इन्फॉर्मेशन भरताना? फॉर्म भरतानाच ती इन्फॉर्मेशन भरावी लागते आपल्याला. टेटचा फॉर्म भरतानीच का? भरताना, हा, येस येस. आणि नॉन क्रिमिलियर लागेल का ओपन कॅटेगरीला एसीबीसी काढल्यावरती? एसीबीसी म्हणलेच नॉन क्रिमिनल, मला वाटतंय त्याचं कारण आता इकॉनॉमिकल बॅकवर्डच आहे. ईडब्ल्यूएस बंद झालंय सर, आता ईडब्ल्यूएस आहे ना, बंद करून त्यांनी एसीबीसी काढलंय नवीन. हम्म, त्या संदर्भात अधिकृत माहिती नाही, आता गजानन कदम सरला माहित असले तर काय की. सर, एसीबीसी काढलंय का तुम्ही? नॉन क्रिमिनल लागणार आहे. लागणार आहे. येस. म्हणजे दोन्ही डॉक्युमेंट काढावी लागतील ना मला? हो हो हो. जर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागेल. हा, कारण ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरण्यापेक्षा आपण एसीबीसीतून भरलेला चांगला ना? भरलेला चांगला, परंतु तुमच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल पाहिजे आणि व्हॅलिड नॉन क्रिमिनल पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजे. म्हणजे या वर्षीच मला काढावं लागेल ना आता? येस येस, डेफिनेटली मार्च नंतर. आता मार्च झाले, एप्रिल सुरू झाला, मी आता काढू शकते ना? हो, मार्च नंतर म्हणजे आता हे अकॅडमिक फायनान्शियल इयर सुरू झालं 1 एप्रिल पासून.
ओके सर, मी काढू शकते. मग किती दिवसात मिळतं ते येस. सर? ते तुम्ही कोणत्या म्हणजे आता ते कसं आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये थोडासा फरक असतो, पण एक मिळतं 2-3 दिवसामध्ये मिळतं. ओके सर, थँक्यू सर. हो. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही कास्ट पण काढा आणि हे पण करा. ओके सर, थँक्यू सर. वेलकम. हे भेटलं. गजानन सर कंटिन्यू कर. पोस्ट केले ओके तुम्हाला ओके. मी. कंटिन्यू. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांना मी प्राध्यापक गजानन कदम सर पुन्हा एकदा गणिताच्या क्लासमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. आपण संख्याज्ञान याच्यामध्ये सर्व प्रकारच्या संख्या पाहिलेल्या आहेत. सर्वांना समजल्या असतील, कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. काही जर डाऊट असतील तर पुन्हा आपण डाऊट सेक्शन मध्ये आपण पुन्हा बोलू. आता आपण पुढच्या याच्याकडे जाणार आहे, ते म्हणजे बेरीज. तर बेरीज आणि वजाबाकी. आता बेरीज वजाबाकी सर्वांनाच येत असते, नो डाऊट. तुम्ही शिक्षक आहे, पण आपल्याला ही बेरीज कशाची पाहिजे आहे? पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स बद्दल जे काही नियम आहेत त्या नियमाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्सची जी बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर आपण सुरुवातीला बेरीज आणि वजाबाकीचे काही नियम समजून घेऊ. यामध्ये समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. -+4 याचं उत्तर काय आहे? -5 + 4. टेल मी आन्सर. काजल मॅम बरोबर आहे. जयश्री मॅम बरोबर. गुड. माधव मॅम बरोबर. येस. ओके, व्हेरी गुड. -1. -6 -8. -6. ओके, आपले सर्वांचे उत्तर बरोबर आहेत. -6 -8. गुड. शीतल मॅम बरोबर आहे. आवाज येतो तुम्हा सर्वांना? बोर्ड व्यवस्थित दिसतो आहे? हा, ओके. 14 उत्तर बरोबर आहे, परंतु प्लस का मायनस त्याच्याबद्दल बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. बऱ्याच जणांचे उत्तर बरोबर आहे, काही जणांचं कन्फ्युजन आहे. पॉझिटिव्ह 14. हा, माधुरी मॅम बरोबर. ओके, गुड. इकडे लक्ष द्या. -4. आता हे असं का होतं वगैरे याच्याबद्दल आपल्याला नियम पाहायचा आहे. आणखी एक आहे, 7 + 8. दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर. सुमेश बरोबर आहे. सुमेश सर. माधुरी मॅम बरोबर आहे. ओके, गुड. 50. आता हे उत्तर बरोबर आले म्हणजे याची तुम्हाला कन्सेप्ट ऑलमोस्ट क्लिअर असेल. तर याच्यामध्ये सिंपल आणि साधं लॉजिक आहे, जे तुम्ही समजून घ्या. ज्यांचे उत्तर बरोबर आले आहे त्यांना ते लॉजिक समजलेलं असेलच, परंतु एक सर्वांसाठी तुम्हाला एक त्याची ट्रिक सांगतो किंवा लॉजिक सांगतो. समान चिन्ह असतील तर बेरीज व विभिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी. पण याच्यामध्ये एक अट आहे. मोठ्या उत्तराला मोठ्या संख्येचे
चिन्ह द्यावे. हा बेसिक नियम आहे त्याच्यामधला. चिन्ह समान असतील तर बेरीज करा, चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी करा. अट एकच आहे, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. कसं? वरील उदाहरणामध्ये इथं पहा, इथं 5 -5 आहेत, +4 आहेत, त्याच्यामध्ये दोन्ही चिन्ह वेगवेगळे आहेत, म्हणजे आपल्याला इथं वजाबाकी करायची आहे. फर्स्ट कोणतं ऑपरेशन करायचं आहे? वजाबाकी. मग वजाबाकी करताना काय करायचं असतं? मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. मोठ्या संख्येतून छोटी संख्या म्हणून 5 मधून 4 गेले, खाली उरले 1, उत्तर 1 आलं. परंतु दुसरी अट, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 5 -5 हे मोठे आहेत म्हणून मायनस तो चिन्ह द्यायचं. त्यानंतर इथं दोन्ही चिन्ह मायनस मायनस आहेत, समान चिन्ह असतील तर बेरीज करा. दोन्हीही चिन्ह मायनस मायनस आहेत म्हणून आपण समान चिन्ह असल्यामुळं बेरीज करणार. 8 आणि 6 14, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह 8 मोठे आहेत म्हणून मायनस चिन्ह. या ठिकाणी दोन्ही चिन्ह सारखे आहेत, प्लस प्लस, त्याच्यामुळे दोन्ही समान चिन्ह आहेत म्हणजे बेरीज करायची. 7 आणि 8 15, मोठ्या संख्येचे चिन्ह दोन्ही 8 मोठे आहेत म्हणून प्लस चिन्ह. समजलं सर्वांना? हा एकच नियम आपल्याला फॉलो करायचा आहे. त्याचा आपण असं पण म्हणू शकतो, प्लस प्लस इज इक्वल टू प्लस, मायनस मायनस इज इक्वल टू प्लस, प्लस मायनस इज इक्वल टू मायनस, अँड मायनस प्लस इज इक्वल टू मायनस. हा शॉर्टकट आहे. समान चिन्ह असतील तर बेरीज करा, समान चिन्ह नसतील तर वजाबाकी करा. समजलं सर्वांना? बघा, सोपं आहे. समजलं सर्वांना? सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही फक्त ऐकत राहिलात तर चालणार नाही, तुम्हाला उत्तर द्यावेच लागतील. कारण उत्तर दिले तर मला कळेल की तुम्हाला कितपत समजलं आहे. तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही कमेंट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, समजलं सर्वांना? गुड. रिप्लाय द्यायला काहीच हरकत नाही. गुड, सर्वांना समजलेलं आहे. अच्छा, गुड, समजलं सर्वांना. आता पुढचे आणखी हे समजून घ्या, हे पक्क लक्षात ठेवा. हे जरी लक्षात राहिलं नाही तरी हे लक्षात ठेवा, चिन्ह सारखे असतील तर बेरीज करायची आहे, चिन्ह वेगळे असतील तर वजाबाकी करायची आहे. पण अट कंसातली लक्षात ठेवा, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. चला, एरेज करतो. समजलं आहे सर्वांना? चला, पुढं 3 गणितं देतो, त्याचे उत्तर मला कमी मध्ये द्या. कोमा देऊन चारही उत्तर लिहून दिले तरी चालतात. चारही उत्तरे एकदा देण्याचा प्रयत्न करा. चारही उत्तरे एकदा देण्याचा प्रयत्न करा. पहिलं बरोबर आहे गोविंद सर, अगदी बरोबर आहे. नीट समजून घ्या. गुड. प्रथमेश सर, पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं पण बरोबर आहे आणि चौथं पण बरोबर आहे. गुड. पूनम मॅम, आपलं पण बरोबर आहे सर्व चारही उत्तर. सर्व चारही प्रश्नांची उत्तर एकदा दिले तर आपला वेळ वाचेल. लास्ट वन. ओके, गुड. विशाल सर, गुड. चार, प्रिया मॅम 1 2
ओके ओके, सारिका मॅम बरोबर आहे. सुप्रिया मॅम 2 3 आणि प्रिया मॅम तुमचे उत्तर करेक्ट करा. गुड. अर्चना मॅम बरोबर आहे सर्व. नाझर मॅम तुमचं पण बरोबर आहे. हो गुड. सर्वांचेच उत्तर, मॅक्सिमम उत्तर बरोबर आहेत. तुम्हाला कन्सेप्ट समजलेले आहे. मायनस मायनस प्लस 8 आणि 3 11, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनसचं चिन्ह. 6 आणि 5 11, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 7 प्लस मायनस मायनस, 7 मधून 4 गेले, खाली उरले 3, मोठ्या संख्येचे चिन्ह, 7 ही मोठी संख्या आहे म्हणून इथं प्लस. आणि 6 आणि 5, 6 आणि 5 प्लस मायनस मायनस, 6 मधून 5 गेले, खाली उरला 1, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनसचं चिन्ह. ओके, 90% उत्तर सर्व बरोबर आहे, 10% करेक्ट करून घ्या. समजली कन्सेप्ट? पुढे जायचं. बेरीज आणि वजाबाकी हे दोन्ही गोष्टी याच्यामध्ये क्लिअर झाल्या. म्हणजे तुम्हाला इंटिजर्स कधीही आले तरी काही प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन मध्ये जे क्लास करतायत त्यांना सर्वांना वाटेल हे खूप इझी आहे. हे इझी आहे, परंतु हे हे फर्स्ट स्टेज आहे. आपल्याला पुढं जाताना आपल्याला हे प्रश्न असे विचारले जाणार नाहीत, हे लक्षात ठेवा. हे प्रश्न IBPS फॉर्म मध्ये वेगळ्या पद्धतीने फिरून विचारले जातात. त्यावेळेस आपलं कसब आहे की आपल्याला ते समजून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. त्याच्यामुळं पण हे बेसिक माहिती असलं पाहिजे, कारण हे बेसिक नसेल माहिती तर तुम्हाला काहीच कळणार नाही. ओके, समजलं सर्वांना? आता इरेज करतो मी. आता वजाबाकी आपण म्हणतो. रेग्युलर वजाबाकी, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे मी शिकवणार नाही, कारण हे तुम्हाला सर्वांना येतच आहे, याची काहीच दुमत नाही. गुणाकार, गुणाकारामध्ये तर +5 मल्टिप्लाय बाय -2, याचं उत्तर काय? गुड. पूनम मॅम बरोबर आहे, बरोबर आहे. विद्या मॅम बरोबर आहे. अश्विनी मॅम आपलं पण बरोबर आहे. गुड. सर्वांची फटाफट उत्तरं येत आहेत आणि एवढ्या कमी वेळामध्ये येत आहेत. छान, चांगली गोष्ट आहे. ओके, -10. -10 का आलं तर इथं पण हाच फॉर्म्युला आहे, प्लस मायनस मायनस. पण कसं, लक्षात ठेवा, आपल्याला दोन संख्येचा गुणाकार करायचा आहे. 5 5 दोन्ही 10, आणि चिन्ह देताना फक्त लक्ष करायचं आहे आपल्याला मगाचा जो फॉर्म्युला होता, प्लस 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 मायनस मायनस प्लस, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तर इथं प्लस मायनस आहे म्हणजे मायनसच होणार, आणि गुणाकार तर करायचाच आहे. दुसरं -6 मल्टिप्लाय बाय -3. यस येस मॅम बरोबर. किशोरी मॅम चुकलेलं आहे, रोहित सर बरोबर आहे. तुम्ही स्मिता मॅम चुकलं. हा, शीतल मॅम बरोबर आहे. राणी मॅम आपलं पण चुकलेलं आहे. हा, एक मिनिट. नाही, बरोबर आहे, आपलं बरोबर आहे. बरोबर आहे माझं मॅम. गुणाकाराला 6 × 18 मायनस मायनस प्लस, दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, उत्तर बरोबर. ज्यांनी मायनस केलं ते बेरीज आणि वजाबाकीसाठी तो इम्प्लिमेंट होतो, गुणाकारामध्ये तो इम्प्लिमेंट होत नाही. चला,
आणखी एक आपण 4 घेऊ. -4 + 8. ओके गुड. हा बरोबर आहे. पूनम बरोबर आहे आपलं. अश्विन बरोबर आहे. तर -32 हे त्याचं उत्तर आहे. +9 मायनस प्लस मायनस होतं गुणाकार तर आहे 8 चौक 32. आणि शेवटचं चिन्ह फक्त आपल्याला सर्व चिन्ह यावेत याच्यासाठी +8 मल्टिप्लाय बाय +7 +8 मल्टिप्लाय बाय +7 याच्यामध्ये नो डाऊट. येस मॅम बरोबर. कोमल मॅम गुणाकार चुकला. हा अच्छा मॅम बरोबर आहे. प्रथमेश सर आपलं पण बरोबर आहे. सुहासिनी मॅम बरोबर. राणी मॅम बरोबर. 56 प्लस दिलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल. ओके समजली कन्सेप्ट. आणखी उदाहरणं घ्यायची गरज आहे का? आणखी उदाहरण घ्यायची गरज आहे का? नाही. ओके समजलं सर्वांना. हे एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली तुम्हाला कसंही गणित देऊ द्या आणि किती आता तुम्हाला सर हे 1 डिजिट आहे 1 डिजिट 2 डिजिट 3 डिजिटचा विषयच नाही. विषय आहे कन्सेप्टचा की आपल्याला जे चिन्ह द्यायचे आहे हे चिन्ह महत्वाचे आहे. हे चिन्ह गुणाकार तुम्हाला सर्वांना येणारच आहे ऑब्विसली त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण चिन्ह देताना चूक होते. चूक होऊ नये याच्यासाठीच हे सर्व. समजलं. चला पुढं. उद्या तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला मी एक शेअर करतो. गुगल फॉर्म मध्ये एक टेस्ट सिरीज आपण उद्या मी तुम्हाला शेअर करतो. मे बी 20 क्वेश्चन असतील किंवा 25 असतील. बघतो मी जेवढं शक्य आहे तेवढं मॅक्स टू मॅक्स त्याच्यामध्ये असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच रिझल्ट मिळाल. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही ऑप्शन्स सर्व करायचे आणि गुगल फॉर्म सबमिट केला की त्यासमोर त्याचे उत्तर येतील. बरोबर उत्तर किती आहेत हे पण कळेल. चूक उत्तर आहेत ते पण कळेल. कोणते चुकले कोणते बरोबर आहे हे पण कळेल. विदिन म्हणजे 1 मिनिट आपल्याला ते सर्व कळतं. ते आपण उद्या बघू. कुणाला काही कळलं नाही तर आपण पुन्हा त्याच्यावर डाऊट सेशन घेऊ. ठीक आहे. चला आता याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे याच्यानंतरचा मुद्दा आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंमत याला इंग्लिशमध्ये प्लेस व्हॅल्यू म्हणतात. दर्शनी किंमत याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो. दर्शनी म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत. स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू. याचा सरळ अर्थ असा आहे ज्या ठिकाणी आहे तिथे तुमची किंमत काय आहे. इथं तुमची किंमत बदलत नाही. कसं हे आपण पाहू. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशअब्ज खर्व निखर्व पद्म महापद्म शंख वगैरे हे सर्व इथपर्यंत नाही पण कोटीपर्यंत तरी तुम्हाला माहित असलं पाहिजे. माहित असतं जनरली. तर याच्यामध्ये आपल्याला जी प्लेस व्हॅल्यू आहे ते प्लेस व्हॅल्यू समजून घ्यायची आहे. आणि आता हे तर कळाल तुम्हाला. हे माहित पण असेल दशांश चिन्हाच्या अगोदर उजव्या बाजूला जी संख्या असतात
हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला इकडच्या समजतील त्यात काय नो डाऊट, पण तुम्हाला दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला जे आहे ते पण समजलं पाहिजे. आता आपण अगोदर बघू. तर याच्यामध्ये एक संख्या घेऊ आपण, उदाहरण घेऊ, त्याच्यानंतर आपण त्याच्या कन्सेप्ट करत आहोत. एक संख्या आहे 2 3 4 5 6 7 8, ही एक संख्या आहे. आणि मी तुम्हाला विचारलं 4 ची स्थानिक किंमत किंमत किती, हा पहिला प्रश्न. 4 ची स्थानिक किंमत किती, 4 कुठं आहे तो बघा आणि स्थानिक किंमत सांगा. गुड, माझं नाव बरोबर आहे. स्मिता मॅम आपलं पण बरोबर आहे. पुन्हा मॅम बरोबर. गुड, याबद्दल नो डाऊट आहे. सर्वांचीच उत्तर बरोबर आहे. सुप्रिया मॅम तुमचं पण बरोबर. ठीक, दुसरा प्रश्न. 4 ची दर्शनी किंमत किती आहे. त्याचं उत्तर आहे चेतना मॅम बरोबर. उषा मॅम आपलं पण बरोबर आहे. सर्वांचीच उत्तर येत आहेत ते बरोबर आहे. हो, आता आता इकडे लक्ष द्या. ज्यांचे उत्तर बरोबर आहे त्यांची कन्सेप्ट क्लिअर असेल. स्थानिक किंमत म्हणजे त्याचं स्थान कुठं आहे याच्यावरून निश्चित केली जाते. तर दर्शनी किंमत समजा 4 ही संख्या आहे, 4ची दर्शनी किंमत ही 4च असणार आहे. 5ची दर्शनी किंमत 5च असणार आहे. 8ची दर्शनी किंमत 8च असणार आहे. याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. पण स्थानिक किंमत ही बदलत राहते. का बदलत राहते, कारण तो कोणत्या प्लेसवर आहे याच्यानुसार त्याची स्थानिक किंमत बदलत राहते. याच्यामध्ये साधा आणि सोपं लॉजिक असं आहे की संख्येच्या पुढे जेवढ्या, समजा जो अंक दिलेला आहे त्याच्या पुढे जेवढ्या काही संख्या असतील तेवढे शून्य मांडायचे. उदाहरणार्थ 4 दिलेला आहे, त्याच्यापुढे 1 2 3 4 4 संख्या आहेत, 4 0 म्हणून टाका, झालं. आणि जर तुम्हाला ते शब्दामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 40,000 ची प्लेस व्हॅल्यू आहे किंवा स्थानिक किंमत आहे. ओके, आता याच्यामध्ये आता हे समजलं असेल तुम्हाला. मला याच्यामध्ये 2 ची प्लेस व्हॅल्यू सांगा, 2 ची स्थानिक किंमत आणि 2 ची दर्शनी किंमत. आता तुम्हाला जी ट्रिक सांगितली त्यानुसार बघा, अंक मोजायचे आणि तेवढे 0 द्यायचे. या मॅम 3 आणि 6. ओके गुड, बरोबर आहे. फक्त शून्य मोजणार आहे. हा, अक्षय मॅम बरोबर आहे. हो, दोन्ही उत्तर पूनम मॅम बरोबर आहेत आपले. दोन्ही दर्शनी किंमत आहे. ओके, इथं 2च्या पुढे संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6. 2च्या पुढे शून्य लिहून टाका. 1 2 3 4 5 6 झाली त्याची किंमत. दर्शनी किंमत तर 2ची 2च असते, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता बघा, आपण दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत बऱ्याच शिक्षकांना किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट माहित नाहीये. तुम्हाला एकक, दशक, शतक माहिती आहे, पण त्याला स्थानिक किंमत हे पण माहित असेल. हा, परत सांगा नाही कळालं. ओके ठीक आहे. तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतो. आता ही संख्या जी आहे 2 3 4 5 6 7 8 ही संख्या आहे. याच्यामध्ये पहिलं स्थान हे एकक असतं, दुसरं दशक असतं, तिसरं शतक असतं, चौथं हजार, पाचवं 10,000, 6 लक्ष, 7 दशलक्ष.
हे तुम्हाला सर्वांना माहित असेल, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, हे ज्या प्लेसवर आहे, ह्या जे जे ठिकाण आहे तेवढी त्याची किंमत असते. म्हणजे जर 8ची किंमत इथं आहे तर 8ची किंमत 8च आहे. पण 7ची किंमत ही, आणि ही कशी काढायची लक्षात ठेवा. 7ची किंमत कशी काढायची, 7 गुणुले इथं पुढे संख्या किती आहे, 1 आहे, म्हणजे इथं 10 याला गुणायचं आहे, म्हणजे उत्तर 70 येतं. म्हणजे जर डीप मध्ये जायचं असेल. बाकी मी तुम्हाला दुसरं लॉजिक सांगितलं, संख्या मोजा आणि तेवढे झिरो लिहून टाका, हे ट्रिक झाली. परंतु तुम्हाला बेसिक जर पाहायचं असेल, आता इथं 6च्या पुढे इथं किती संख्या आहेत, 2 संख्या आहेत, म्हणजे इथं आपल्याला त्याला 6ला 100 न गुणायचं आहे, म्हणून त्याची किंमत होती प्लेस व्हॅल्यू 600. इथं 2 शून्य दिले, किंमत झाली 600. 5 आहे, 5ला त्याचं ठिकाण किती आहे, 1000, म्हणजे आपल्याला 1000 न गुणायचं आहे त्याला, त्याची संख्या होणार आहे 5000. बाकी सर्व याच पद्धतीने. आणि दर्शनी किंमत तर सेमच राहते. समजलं का, ज्यांनी कोणी डाऊट विचारला होता? सारखं मॅम समजलं? ओके, क्लिअर, गुड. तुम्ही विचारा, म्हणजे मला बघा, मी फ्लो मध्ये पटकन, म्हणजे आता हा स्थानिक किंमत आणि दर्शन किंमत आपण फक्त 7 ते 8 मिनिटं घेतला. माझं म्हणणं आहे की तुम्ही ज्या लेवलला आहे त्या लेवलला हे पटकन समजेल. परंतु नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपण थांबू शकतो, त्यातला डबल आपण रिपीट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. समज आता आहे. आता हा अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता अर्धा प्रॉब्लेम काय आहे बघा, हे पॉइंटच्या अलीकडे आहे. आता पॉइंट नंतरचं काय, ओके क्लिअर. आता पॉइंट नंतर काय, तर बघा आता एक संख्या आहे, उदाहरणार्थ 1 5 7, इथं पॉइंट आहे 6 8 4 3, ही संख्या आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस 8ची स्थानिक किंमत विचारली जाईल, 8ची स्थानिक किंमत विचारली जाईल, ती मला सांगा. 8ची स्थानिक किंमत काय? हा, गुड, माझं नाम बरोबर आहे. व्हेरी गुड, आपलं पण बरोबर. हा, चेतना मॅम रॉंग. हा पॉइंट कन्सिडर करत आहे, हा पॉइंट. ते सांगतो मी तुम्हाला, जस्ट ज्यांना उत्तर आले ते चांगली गोष्ट आहे. अर्चन मॅम बरोबर. आता जे उत्तर दिलं ते चुकीचं आहे. हा, चेतना मॅम बरोबर, गुड. आता इथं लक्ष द्या, या साईडचं आपण क्लिअर केलं, याला काही प्रॉब्लेम नाही. इथं 7ची व्हॅल्यू 7 आहे, 5ची 50 आहे, 1ची 100 आहे. इथं तसं होत नाही. पॉईंटच्या नंतर संख्या किमती बदलतात. कशा किमती बदलतात? सिंपल लॉजिक. हा, सिंपल लॉजिक असं आहे, मग ज्या पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला, इथं 8 या ठिकाणी आहेत, तर इकडचे जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचंच नाही. इथं 0 पॉईंट द्या, पॉईंट आहे असं कन्सिडर करू. ओके, पॉईंट नंतर 8 मध्ये किती संख्या आहेत? 1, म्हणजे इथं 1 आहे ना, इथं 0 द्या. पॉईंट आणि 8 मध्ये किती संख्या आहेत? 1 आहे, 1 आहे, तिथं 0 द्या आणि 8 लिहा, झालं उत्तर. पुढं 0 दिले तरी चालतील, नाही दिले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याची व्हॅल्यू ही 0.08 अशी होते. आता ही झालं ढोबळ म्हणा. पण टेक्निकली जर आपल्याला बघायचं असेल तर टेक्निकली आपण जसं म्हणलं की 7ची किंमत काढताना 7ची किंमत काढताना 7 गुणुले 1 बरोबर 7 होतं. 5ची किंमत काढताना 5 गुणुले 10 बरोबर 50 होतं. 1ची किंमत काढताना 1 गुणुले 100 बरोबर 100 होतं. हे पॉइंटच्या अलीकडच्या बद्दल बोलायला आपण.
पॉईंटच्या पलीकडे जर असेल तर इथं बघा पॉईंटच्या पुढं तर 6 आहे, तर इथं आपल्याला 6 गुणुले 0.10 चा गुणाकार होऊन 0.6 असं त्याचं उत्तर येतं. हा आणि 8 साठी 8 बरोबर 8 गुणुले 0.100 बरोबर 0.08 असं त्याचं उत्तर येतं. 4 जर घ्यायचं असेल 4 बरोबर 4 गुणुले 0.01000 बरोबर 0.004. जेवढे संख्या असतील तेवढे 0 द्यायचे आहे. समजलं? एक एक सॉरी एक गुण एक नाही 0 नाही 1 न गुणायचं आहे. 6 गुणिले 1 तर त्याचं उत्तर 0.6 येत असतं. आता हे कसं येत असतं, आणखी दुसरी एक ट्रिक सांगतो तुम्हाला. समजा 6/100 जर असेल, आता हे भाग असा एक भागाकार असतो. शॉर्टकट मध्ये कसा केला, इथं काय करायचं, इथं 2 शून्य आहेत म्हणून काय करायचं 0.06 म्हणजे इथं फक्त 2 शून्य आहेत म्हणजे 2 संख्या असल्या पाहिजे. इथं समजा 7/1000 आहे तर 0.007 हे 3 झिरो आहेत म्हणजे 3 संख्या आहेत. अशी पण ट्रिक आहे. समजलं? हे इकडचं थोडंसं अवघड आहे, परंतु सिंपल लॉजिक लावा, जेवढ्या संख्या आहेत तेवढे 0 पॉईंट नंतर द्या. समजलं सर्वांना? आणखी एक गोष्ट आहे, हे समजलं का अगोदर मला सांगा, त्यानंतर तुम्हाला घातांक स्वरूपात स्थानिक किंमत कशी लिहायची हे थोडं सांगायचं. समजलं काय? कुणाला डाऊट आहे? कोमल मॅम नाही डाऊट तुम्हाला? गुड. समजलं सर्वांना? स्थानिक किंमत, दर्शनी किंमतचा काही प्रॉब्लेम नाहीये. दर्शनी किंमत जरी पॉईंट नंतर जरी असेल, इथं 3 ची व्हॅल्यू 3च असणार आहे, 4 ची व्हॅल्यू 4च असणार आहे, 8 ची व्हॅल्यू 8च असणार. ही दर्शनी किमतीमध्ये कुठलीही संख्या कुठेही येऊ द्या त्याची किंमत बदलत नाही. बदलती किंमत स्थानिक किमती वेळेस पॉईंटच्या अलीकडे पॉईंटच्या पलीकडे. आता आणखी एक आपल्याला समजलं आहे तुम्हाला हे. आता मला फक्त याच्यामध्ये घातांक स्वरूपामध्ये कसं लिहिलं जातं हे तुम्हाला थोडस समजून घ्यावं. हे थोडस अवघड आहे घातांक स्वरूप, परंतु हे समजून घ्या. घातांकित स्वरूपात स्थानिक किंमत घातांकित स्वरूपात स्थानिक किंमत. आता घातांकित स्वरूपात म्हणजे काय बघा, इथं 7 आहे, ठीक आहे. तर आता हे कसं हे केलं जातं, समजा हा 7 आहे, 7 गुणुले 10 इथं 0 दिलं जातं आणि इथं 7 किंमत येते घातांक स्वरूपात. 5 च्या पुढे किती आहे, 5 गुणुले 10चा घातांक 1, 10चा घातांक 1 म्हणून इथं त्याची व्हॅल्यू होते. हे व्हॅल्यूची काही गरज नाही, पण इथं घातांक स्वरूपामध्ये आपण त्याला असं लिहितो, डोक्यावर 1 लिहिलं जातं. इथं 1 गुणुले 10चा घातांक 2 असं लिहिलं जातं. हे पॉईंटच्या वर, पॉईंटच्या पुढं 6 गुणुले -1 इथं 8 गुणुले 10चा -2वा घात, त्यानंतर 4 गुणुले 10चा -3 घातांक, 3 गुणुले 10चा -4 घातांक. ही पद्धत आहे घातांक स्वरूपात स्थानिक किंमत लिहायची.
म्हणजे ही ज्या प्लेसवर असेल तेवढा घातांक द्यायचा. पहिल्या प्लेसवर असेल तर 0, दुसऱ्या प्लेसवर असेल तर 1, तिसऱ्या प्लेसवर असेल तर 2. इथं पण सेम, फक्त इथं पॉईंटच्या वर प्लस असेल, पॉईंटच्या खाली मायनस. ओके, अशा पद्धतीनं घातांक स्वरूपात जर विचारलं तर ते तुम्हाला कळावं. समजलं का तुम्हाला? हो? चला पुढं. आता याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये देणार आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर डिस्कस करू. तर आज स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत, त्याचबरोबर बेरीज वजाबाकी आणि गुणाकार जो प्लस मायनसचा आहे म्हणजे इंटिजर्सचा आहे ते तुम्हाला समजलं असेल. आपल्याकडे आहे थोडासा वेळ, आपण आता पुढच्या भागाकडे जाऊ. याच्यावर याच्यामध्ये प्रश्न बरेच आहेत. प्रश्न तुम्हाला मी आता घेण्याऐवजी गुगल फॉर्म मध्ये टाकतो. बघा, आपल्याला आता पुढं कसोट्या पाहायच्या आहेत. कसोट्या, कारण आपल्याला जेवढा वेळ मिळतो आहे 45 मिनिटं किंवा 1 तास जो मिळत आहे, त्या 1 तासामध्ये जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करणे एक काम. दुसरी गोष्ट, त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते सरावासाठी तुम्हाला अवेलेबल करून देणे हे दुसरं काम. तर त्याच्यासाठी जो वेळ आहे तो मी गुगल फॉर्म मध्ये जर तुम्हाला अवेलेबल करून दिलं तर ते सोपं जाईल, बाकी काही नाही. आणि जेवढं लेक्चर किंवा जेवढं तुम्हाला समजावून सांगायचं आहे तेवढं सगळं आपल्या रेग्युलर लेक्चर मध्ये होईल. कसोट्या लक्षात ठेवण्यासाठी कसोट्या. आता ह्या कसोट्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात, फक्त पद्धत वेगवेगळी असते. अगोदर बेसिक आपण कसोट्या कशा असतात हे पाहू. सुरुवातीची कसोटी आहे 2ची कसोटी. आता कसोटी म्हणलं तर आपल्याला संख्येला भाग न घालता आपल्याला त्या संख्येने भाग जातो का नाही हे आपल्याला कळतं कसोट्यानुसार. आता कसोटीमध्ये स्टेटमेंट असतं, ते स्टेटमेंट बघा. दुसरे 2च्या कसोटीचे स्टेटमेंट असं आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 0, 2, 4, 6, 8 हा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे बाकी 0 उरते. उदाहरणार्थ, ज्या संख्येच्या एकक स्थानी समजा 2, 4, 6 ही संख्या आहे, या संख्येला 2 ने भाग जातो का? हा, 2 ने भाग जातो का? तर बघा, तर याला कसोटी जर आपण वापरली तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आहे, तर बघा इथं 6 आहेत, म्हणजे इथं पण 6 आहेत, तर या संख्येला 2 न भाग जातो. हा, या संख्येला भाग जातो. आता हे भाग आपण घालून पण बघू शकतो. 2 न 2, 4, 6 1 2 खाली उरले 0, वरून घेतले 4, 2 दोन्ही 4 खाली उरले 0, वरून घेतला 6, 2 त्रिक 6 खाली उरले 0. हे महत्वाचं आहे. बाकी 0 उरणे म्हणजे याला पूर्ण भाग जातो. म्हणजे 2च्या कसोटीनुसार आपल्याला फक्त एकक स्थानची संख्या बघून
त्या संख्येला भाग जातो का नाही हे आपल्याला कळतं. यासाठी आपल्याला कसोट्या वापरल्या जातात. ओके, आता पुढे देतो मी काही क्वेश्चन ज्याचे तुम्ही उत्तर द्या. पहिला याच्यामध्ये लक्ष द्या. दोनने भाग जाणाऱ्या ऑप्शन सांगायचा आहे. अगदी बरोबर आहे माझं मॅम. मॅम आपलं पण बरोबर आहे. गुड. त्याच्यात एकदम सोपं सिंपल लॉजिक आहे याच्यामध्ये. इथं बघा, इथं 5 ही विषम संख्या आहे, समसंख्या असायला पाहिजे. ह्या सगळ्या समसंख्या आहेत. 5 ला 2 न भाग जात नाही, 3 ला 2 न भाग जाऊ शकत नाही, 9 ला 2 न भाग जात नाही, 8 ला 2 न भाग जातो, किंवा 0 2 4 6 8 मध्ये 8 ही संख्या आहे म्हणून याला 2 न भाग जातो. ओके, सिंपल साधं लॉजिक, काही सुद्धा करायची गरज नाही. दुसरे त्याच्यामध्ये 2 ने भाग जाणारे, 2च्या कसोटीनुसार भाग जाणारी संख्या, ज्याला विशेष भाग जातो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पुढच्या संख्येला 2 ने भाग जातो. पटकन. याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 आहे, इथे 6 आहे, 6 ला त्याच्यामुळं या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. समजली 2ची कसोटी? समजली का 2ची कसोटी? ह्या कसोट्या विचारल्या जाणार आहे. आवाज येतो ना तुम्हाला? हॅलो, सर लाईट गेले काय? ओके, दिसायला. हॅलो, हॅलो, येतोय आवाज, येतोय आवाज. ओके ओके, ठीक आहे. बर, ही 2ची कसोटी समजली का? आपण बहुतेक सेकंड ऑप्शनला आवाज येत नव्हता. बघा, सेकंड ऑप्शन मध्ये आपण पाहिलं, याच्यामध्ये 3 ला 2 न भाग जाऊ शकत नाही,
7 ही विषम संख्या आहे, 5 ही विषम संख्या आहे, 6 ही समसंख्या आहे, म्हणजे 2 ने याला भाग जातो. 2 ची साधी सिंपल कसोटी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हा अंक असेल त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. समजलं सर्वांना ही कसोटी? समजलं का सर्वांना? ओके. आणखी फक्त 3 ची कसोटी घेऊ आणि आपण आज इथं स्टॉप करू. 2 ची कसोटी व्यवस्थित समजेल, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ठीक. आता 3 ची कसोटी. 3 ची कसोटी थोडीशी इंटरेस्टिंग आहे. कशी ती पहा. 3 ची कसोटी दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. हे समजून घेऊ आपण कसं ते. दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. समजलं नसेल उदाहरण दिल्या समजेल. उदाहरणार्थ एक संख्या आहे, मोठी संख्या घेऊ आपण म्हणजे आपल्याला क्लिअर होईल जास्त. तुम्ही पण चेक करा याला 3 ने भाग जातो का. 2,93,412 2,93,412 2,93,412 या संख्येला 3 ने भाग जातो का. जर आपल्याला या संख्येला जर भाग घालायचा असेल तर आपल्याला याच्यासाठी कमीत कमी 5 मिनिटं तर लागतील आपल्याला पूर्ण भागाकार करायला. पण कसोट्याचं वैशिष्ट्य असं असतं की तुम्हाला बघता क्षणी त्या कसोट्याद्वारे कळतं आपल्याला की याला भाग जातो का नाही जात. भागाकार न करता याच्यासाठी कसोट्या यूज केल्या जातात. कसं, आता हे बघा व्याख्येनुसार आपण समजून घेऊ हे कसं प्रूफ केलं जातं. तर याला प्रूफ करण्यासाठी काय आहे, दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज करायची आहे. अंक कोणते, हे जे अंक दिलेले आहेत इथं 2 + 9 + 3 + 4 + 1 + 2 बघा 2 आणि 9 किती झाले 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18, 18 एक 19, 20 21 टोटल आलं 21. आता या टोटलला काय करायचं, याला 3 न भाग जातो का बघायचं. 3 न पूर्ण भाग जातो का, तर 7 1 7 7 2 14 7 3 21 म्हणजे 7 न याला आपला पूर्ण भाग जाऊ शकतो. म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो. समजलं. दिलेल्या अंकांची बेरीज करायची, आलेल्या उत्तराला जर 3 न भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. हे सिंपल लॉजिक आहे कसोट्यामध्ये. ओके. दुसरी संख्या. आता दुसरी संख्येचं उत्तर तुम्ही द्या. या संख्येला भाग जातो का बघा. पहिलं उत्तर द्या, जातो किंवा नाही जात. दुसरी संख्या 6 3 4 2. तिसरं यस नो यस असं लिहिलं तरी चालेल. 5 3 2 3.
3 प्रश्नांचे उत्तर सांगा, एका ह्याच्यामध्ये लिहून पाठवा. बघा, 534, 6342 आणि 5323. आवाज वगैरे येतोय ना तुम्हाला? राम सर. हॅलो. आवाज चला, गजानन कदम सरांचा काय आवाज येत नाहीये. जर नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय तर आजचं जे लेक्चर मधलं कसोट्या 2ची 3ची कसोटी 5ची 7ची गजानन कदम सर उद्याच्याला कंटिन्यू करतील. 2ची कसोटी पर्यंत झालंय, 3ची कसोटी लक्षात येत नव्हती गजानन कदम सर. उद्याच्याला घेऊया. मला वाटतंय जरा काल पाऊस पडलाय, पण आज काय आमच्याकडे तर पाऊस नाही बंद झालं. लातूरला. तुमच्याकडे अंबाजोगाईकडे पाऊस आहे का काय? असो, आजच्यासाठी थांबूया, उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट असं म्हणण्यासाठी आपण सर्वांची माहिती एका मिनिटासाठी चालू करूया आणि आजची मीटिंग एंड करूया. चला, बाय, गुड नाईट. एंड मीटिंग करू. एंड मीटिंग फॉर ऑल.